त्याचा मृत्यू आम्हाला शांती. लक्षात घ्या, पापामुळे शांती गेली. शांती जाण्याचं कारण काय? बऱ्याच लोक म्हणते की नाही, माझी नोकरी गेली, माझी शांती गेली. कोणी म्हणतं माझी बायको सोडून गेली, माझी शांती गेली. कोणी म्हणतं माझी कोर्ट केस चालू आहे, माझी शांती गेली. लेकरं सोडून गेले, शांती गेली. शरीरातलं आरोग्य गेलं, शांती गेली. शांती जाण्याचं कारण काय? शास्त्र सांगतं पाप. आणि येशू ख्रिस्ताचा मृत्यू, या मृत्यूच्या द्वारे पुन्हा एकदा देवाची शांती, तुमची आणि माझी देवाबरोबर शांती. कशी शांती होणार आहे देवाची? जुन्या करात नियम दिला होता, जोपर्यंत पापाचं बलिदान देत नाही तोपर्यंत देवाचा क्रोध शमवला जात नाही. मग आम्ही पाहतो, याजकाला कोकऱ्याचं रक्त घेऊन वर्षात एकदा दर्शन मंडपात आत परमपवित्र स्थानामध्ये जावं लागत होतं. दर्शन मंडपामध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं परमपवित्र स्थानामध्ये, फक्त याजक. आणि ते कोकऱ्याचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानावरती त्यानं शिंपडलं. नीट आहे का? समजा देवाचा क्रोध शमला तर त्या ठिकाणामध्ये तो याजक वाचायचा आणि याजक बाहेर यायचा. त्या याजकाच्या सगळ्याला घुंगरू असायचे आणि बाहेर सगळे लोक जमलेले असायचे. त्या याजकाच्या घुंगराचा आवाज येत असताना इस्रायल लोक बाहेर जयघोष करायचे. का? कारण ते म्हणायचं देवाचा क्रोध शमला. पापाबद्दल त्यांनी आम्हाला क्षमा केली. आणि पापाबद्दल क्षमा केल्याबरोबर अनुवादाच्या पुस्तकात सांगितलं, नगरात तू आशीर्वादित, शेतीबाडीत तू आशीर्वादित, तुझ्या शेतामध्ये बरकत असेल, कोणता व्याधी विकार तुझ्याकडे येणार नाही, तुझा सगळा दंड पुसला जाणार आहे. पण समजा याजक परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि इस्रायल लोकांचं पाप भारी असल्या कारणानं जर देवाने ते अमान्य केलं तर याजक परमपवित्र स्थानामध्ये मरत होता. आणि याजक मेला की देवाचा क्रोध शमला जात होता. आणि आता शास्त्र काय सांगतं माहिती का? पापच एवढं भारी होतं. महायाजक प्रभू येशू ख्रिस्त याला वधस्तंभी मारावं लागलं. शेवटचा याजक मेला आणि जगासाठी देवाची शांती जाहीर झाली. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, त्याचा मृत्यू आणि आमची शांती. आता देव सगळं पाप त्या ख्रिस्तावरती लादल्यावर तो म्हणतो शेवटचं एकच अर्पण. यशाच्या पुस्तकामध्ये तो चिडलाय. पहिल्या अध्यायामध्ये तो काय म्हणतो? आणखीन अर्पणे आणू नका, बस झाली तुमची अर्पण. पाप करताना अर्पण करता, पाप करताना कोकर कापता, पाप करता रक्त सांडता.